सोलापुरात एका काँग्रेस कार्यकर्त्याकडून 6 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही धडक कारवाई केली आहे। हॉटेलमध्ये छापा मारून काँग्रेस कार्यकर्ते प्रेमीलाल लोढा यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे। प्रेमीलाल लोढा हे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरात आले होते। सध्या ते पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे। दरम्यान शिरूरमध्येही निवडणूक भरारी पथकाने 15 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे। एका खासगी गाडीत ही रक्कम सापडली आहे। विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला असला तरी पैसा आणि दारूचा महापूर सुरूच आहे। जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर मतदारसंघात सापडलेल्या 80 लाखांच्या रोकड प्रकरणाने गंभीर वळण घेतलंय। रोकड जप्त करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरताना सोबत असल्याचं फुटेजमध्ये उघड झालंय। त्यामुळे हे पैसे मतदारांना आकर्षित करण्यासाठीच वापरण्यात येणार होते का असा प्रश्न उपस्थित झालाय। या आरोपीचं नाव योगेश चौधरी असून त्याचे उमेदवार शिरीष चौधरींशी संबंध उघड झाले। आरोपीचे उमेदवाराशी संबंधित फोन कॉल तपशीलही पोलिसांना मिळाल्याचं समजतंय। आरोपी विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालाय। मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी बाहेरून हजारो कार्यकर्त्यांची फौज अमळनेर मतदारसंघात घुसवल्याची तक्रार राष्ट्रवादीचे उमेदवार साहेबराव पाटील यांनी दिली आहे। चौधरी विरोधात तातडीनं कारवाई न झाल्यास निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा तसंच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। ह्या सोबत होते आणि यांच्याजवळ पैसे आढळले। मग हा अँगल आम्ही आता सुरुवात केलेली आहे। मग FIR दाखल करण्याचा उद्देशच आहे की बाबा याच्यामध्ये डिटेल पोलिसांनी जावं, इन्व्हेस्टिगेशन करावं आणि जर पुढे आरोपी काही आढळतील तर त्यांच्या फर्दर गुन्हे दाखल करावेत। हा त्याच्या मागचा अँगल आहे। प्रलोभन दाखवणे आणि पैशाचा वापर करणे अशा पद्धतीने IPC 371(ब) आणि लोकप्रतिनिधित्व कायदा कलम 123 ख या गुन्ह्याखाली या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबरोबरच कालच्या दिवसात कुठे कुठे किती पैसे जप्त करण्यात आले पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये शाहू टोल नाक्यावर 30 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। मुंबई कोल्हापूर ST बसमध्ये 40 लाखांची रोकड सापडली। खालापूर टोल नाक्याजवळ पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं। तर ठाण्यातील गोकुळनगर येथे 3 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। शिवसेनेचे उमेदवार रवी फाटकांवरती पैसे वाटपाचा गुन्हा दाखल झालाय। मतदानासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना लक्ष्मी दर्शनाचे खेळ सुरू झालेत। मतदारांना वाटण्यासाठी आणलेले करोडो रुपये निवडणूक आयोगाने जप्त केलेत। जप्त केलेले पैसे एवढे असतील तर प्रत्यक्षात किती पैसे मतदारांना वाटले जात असतील पाहूयात खास रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात नुसता पैशांचा पाऊस पडतोय। आणि दारूचा तर अक्षरशः महापूर आलाय। गेल्या काही दिवसात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धडक कारवाई करत सुमारे 11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल नाक्यावर पोलीस आणि भरारी पथकानं तब्बल 30 लाखांची रोकड सोमवारी हस्तगत केली आहे। सांगली जिल्ह्यामधल्या निवडणुकीसाठी हे पैसे जात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। तर मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या ST क्रमांक MH06S 8954 मध्ये चक्क 40 लाख रुपये सापडले। या एसटीतून प्रवास करणाऱ्या कृष्णा सरफले आणि सतीश पाटील या दोघा प्रवाशांकडे 2 बॅग्समध्ये ही रक्कम सापडली आहे। हे दोघंही सांगली जिल्ह्यातल्या मांगले तालुका शिराळा इथले रहिवासी असून खालापूर पोलीस त्यांची कसून चौकशी करतायत। त्याशिवाय ठाण्यातले शिवसेनेचे उमेदवार रवी फाटक यांच्यावर पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालाय। राबुडी पोलिसांनी हा गुन्हा नोंदवलाय। गोकुळनगर इथं 3 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारांना जणू उधाणच आलंय। नवी मुंबईतल्या खारघर इथं 2.5 लाखांची रक्कम सापडली होती। पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये 5 लाख रुपये जप्त करण्यात आले। नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये 5 लाख आणि सटाण्यात 7 लाख सापडलेत। वर्ध्यामध्ये 5 लाखांची रोकड तर सांगलीतही 5 लाखांची रक्कम पकडण्यात आली होती। नागपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेच्या आधी 10 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। औरंगाबादमध्ये कन्नड तालुक्यातल्या रंगारी गावात 2.25 लाखांची कॅश पकडण्यात आली आहे। याशिवाय निवडणूक आयोगानं 4,98,000ची दारू जप्त केली आहे। तर पोलिसांच्या कारवाईत 77,86,000ची दारू जप्त करण्यात आली आहे। मतदानासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक असताना लक्ष्मी दर्शनाचा हा खेळ आणखी रंगणार आहे। रात्रीच्या अंधारात मतदारांना नोटांचा आमिष दाखवून भुलवण्याचे प्रयत्न केले जातील, पण मतदार राजा जागा हो
अशा आमिषांना बळी पडून आपलं अमूल्य मत विकू नको, कारण शेवटी महाराष्ट्राचं भवितव्य तुझ्या या एका मतावरच अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.